हॅलो एव्हरीवन, आता मी तुम्हाला ख्रिसमस थाली बनवून दाखवणार आहे। तर असे मी 4 बटाट्याचे पील काढून ते धुवून घेतले आणि नॉर्मल एक फोडणी दिली। त्या फोडणीमध्ये कांदा, टोमॅटो, लसूण आणि हळद, मिरची पावडर आणि असं पाणी टाकून दिलं आहे आणि 2 शिट्टी त्याच्या होऊ दे। हे बघा आपली भाजी झाली आहे रेडी। आता भाजी झाल्यावर एका साईडला मी मिरच्या कापून त्याच्यात थोडंसं मीठ टाकून तव्यावर ते फ्राय केलेले आहे। हे बघा मिरची पण झालेली आहे आणि ख्रिसमस म्हटलं की थोडंसं तर आपल्याला गोड लागणारच आहे। तर मी शिऱ्याची इकडे तयारी करत आहे। आपला रवा पण भाजून झालेला आहे, तुपामध्ये मी भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये सुका मेवा पण टाकले, वेलची पूड पण टाकलेली आहे आणि छान पाणी टाकून रेडी केलेला आहे। शिरा पण रेडी झाला आहे। मग लगेच मी तांदूळ धुवून घेतले आहे, भाताची तयारी केली, त्यात मीठ टाकलेलं आहे आणि भाताचा पण कुकर लावून घेतलेला आहे। आपला भात पण असा रेडी झालेला आहे। भात झाल्यावर लगेच मी एका साईडला कणिक मळून घेतलेली आहे छानपैकी आणि आता मी चपात्याला सुरुवात करणार आहे। असे छोटे छोटे उंडे तयार करून आपल्या इकडे चपाती पण रेडी झालेली आहे। आणि चपाती झाल्यावर नंतर लगेच मी त्याच तव्यावर पापड पण भाजायला घेतले। इकडे आपला सलाद पण रेडी झाला आणि अशा प्रकारे माझी ख्रिसमस थाळी रेडी झालेली आहे। थँक्यू।